जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा। शिरपूर तालुक्यात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार अवकाळी पावसाबरोबर वीजही कडाडल्या असून त्यामुळे वीज पडून 2 बैल ठार झाले आहेत। गेल्या 2-3 दिवसापासून शिरपूर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावणे सुरूच ठेवले आहे। गेल्या 2 दिवसात तालुक्यात घरांच्या किरकोळ नुकसानाव्यतिरिक्त फारसे नुकसान झाले नसले तर बळीराजाचे मात्र नुकसान होतच आहे। तसेच आज 4-5 वाजेच्या सुमारास शहरात जोरदार सुसाट्याच्या वाऱ्याबरोबर विजांच्या कडकडाट मुसळधार अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली होती। परंतु वाऱ्याचा व पावसाचा जोर वाढत असल्याने नाईलाजास्तव व्यापारी हतबल झाले आणि डोळ्यादेखत धान्य वाहताना पाहत होते। त्याचवेळी तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी वादळी वारा विजांच्या कडकडाट तुरळक अवकाळी पावसाने हजेरी लावली। त्याचबरोबर तालुक्यात हिंगोली येथील ट्रान्सफॉर्मरवर वीज पडून मिलिंद पाटील यांच्या घराचे किरकोळ नुकसान झाले तर सांगवी येथे प्रल्हाद बाजीराव कोकणी यांच्या बैलांवर वीज पडून 2 बैल मेले आहेत। शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने जवळजवळ 20 ते 25 मिनिटे जोरदार हजेरी लावली।